महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालन्यात बंद घर फोडले, 1,92,000चा मुद्देमाल लंपास। जालना शहरातील जिजामाता कॉलनी परिसरात चोरट्यांनी आपला मोर्चा वळवला असून एका बंद घराचे कुलूप तोडून 1.92 लाखाचा ऐवज लंपास केला आहे। नोकरीनिमित्त बाहेर गेलेले फिर्यादी संदेश खिलारे यांच्या घरावर दिनांक 25 ते 28 एप्रिल दरम्यान हा डल्ला मारण्यात आला। दागिने 25 ग्रॅम, सोन्याचे घंटण, नेकलेस, चेन आणि अंगठी, रोख रक्कम 2,000 रुपये, एकूण किंमत सुमारे 1,92,000 रुपये। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून पोलीस गस्त वाढवण्याची मागणी होत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। मी उषा रमेश खिल्लारे। माझे मिस्टर कंपनीच्या कामानिमित्त बाहेर गावी जात गेले होते 21 तारीखला। त्यानंतर मी 2-4 दिवस इथे होते। 25 तारीखला मी पण 2-3 दिवस आईकडे गेले होते। त्यानंतर मी 28 तारीखला रिटर्न वापस आले तर बघितलं तर घराचा लॉकच गायब होता। नुसतं कडीवर घर ठेवलेलं होतं। आतमध्ये पाय टाकला तर कपाट आणि सगळं सामान विखुरलेलं होतं।